सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलेलो आहेत ग्रेप एम्बेसीला आणि आज आम्ही टेस्ट करणार इकडची मिसळ. बघूया कशी आहे मिसळ. सो खूप जास्त स्ट्रगल केल्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे तिथे आणि रस्ता वगैरे थोडासा खराब होता, बट ठीक आहे. चला, मिसळ जर चांगली असला तर सगळा मूड चांगला होईल. चला आतमध्ये जाऊया, टेस्ट करूया मिसळ, बघूया कशी आहे मिसळ. लेट्स गो इनसाइड. हे ग्रेप एम्बसी जे ह्याचं नाव पडले ह्याच्यावरूनच पडले वाटतं. इथे छोटे छोटे ग्रेप्स आहे, अजून आले नाही, सीझन नाही अजून, पण येईल लवकरच. इथे मोठे मोठे ग्रेप्स होतील आणि प्रत्येक जागेवरती हेच लिहिलंय की ग्रेप्स तोडू नये. सो सगळ्या जागेवरती ग्रेप्सच आहे. एम्बसीला तर आलेलो आहेत आणि बसलेलो इथे. आम्ही ऑर्डर केलेली आहे मिसळ. इथे एकच टाईपची मिसळ आहे, जी मिसळ असेल ती आम्ही ऑर्डर केलेली आहे. आणि मेनू मी एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आम्ही काय ऑर्डर केले सांगतो. इथे आम्ही 2 मिसळ ऑर्डर केल्या, त्यानंतर कोथिंबीर वडी ऑर्डर केली आहे, त्यानंतर छास, लस्सी आणि अजून काय केले, 2 वडे. हां, हे आम्ही ऑर्डर केले. एकदा तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो याचा. इकडचा मेनू असा काही आहे, ठीक आहे. तुम्ही जरा पॉज करून बघू शकता. हा मेनू कार्ड आहे. सो एवढेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आपल्याला कसं वाटतं इकडे येऊन? इकडे येऊन तर मला खूप छान वाटते आणि सगळीकडे अशी हिरवळ असे मांडव घातलेले आहे. वातावरण मस्त आहे ना. हे बघ, सगळी ग्रीनरी आहे वरती वगैरे, सगळं असं म्हणजे प्रोटेक्टेड आहे, ऊन लागणार नाही असं आहे. आणि सो आमचा पहिला जो पदार्थ आलेला आहे, सो हा टेस्ट करतो. स्वप्नाली एकदा तू टेस्ट करून सांग ना कसा आहे जस्ट कॅमेरासाठी आपल्या. इकडची कोथिंबीर वडी आहे. सो बघूया स्वप्नाली काय नॉर्मलच आहे का कशी आहे, चांगली आहे? छान आहे, छान आहे आणि कुरकुरीत आहे. ठीक आहे. आत्ताच करून आले. हे पहिला आमचा मेनू आहे आजच्या दिवसाचा. आम्ही हे ऑर्डर केलंय कोथिंबीर वडी, त्याच्यावर यांनी दिलाय कांदा. आणि आता जसे जसे आपल्या गोष्टी येतात तशा तशा आम्ही तुम्हाला दाखवतो. पण इकडचं जे ॲम्बियन्स आहे ना खूप मस्त आहे, ठीक आहे. सो इकडे भरपूर सगळे टेबल लागलेले आहेत. नाही बोलले तरी इथे आम्ही खूप आतमध्ये आलो. ऑलमोस्ट ना 7 किलोमीटर आहे. नाशिक सिटी सेंटर पासून 7 किलोमीटर आहे आणि जिकडून आम्ही गाडी घेतली तिकडून पण असं 8 का 10 किलोमीटर होतं. सो ठीक आहे, इथून आता जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. आमच्या मिसळ वगैरे येतोय ते कव्हर करू आणि त्यानंतर निघूया इथे. सो आमची मिसळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वप्नाली घेते तर्री, पापड वगैरे सगळं आलेलं आहे. बघू शकता जवळून एकदम लाल तर्री. कलर पण खूप सुंदर आहे. नाही, पाणी नाही बोलले, पाणी नाही पाहिजे. ठीक आहे. सो आपली लस्सी पण आलेली आहे, हाफ लस्सी आहे ही. त्याच्याबरोबर त्यांनी 2 पापड आपल्याला दिलेले आहेत. हे 2 पापड. माझी मिसळ इकडे आहे, ठीक आहे. थोडस दही पण त्यांनी सोबत दिलेलं आहे टेस्टला. आणि हे 2 वडे, ठीक आहे, गरमच आहेत थोडेसे. चला थोडीशी टेस्ट करून दाखव ना. टेस्ट करून सांग कशी आहे. आपल्या संतोष मिसळपेक्षा भारी आहे का त्याच्यापेक्षा जरा कमी? टेस्ट खूप वेगळी आहे, छान आहे, मला आवडते. मग संतोष मिसळ काही ते तर वेगळीच आहे ना, आता म्हणजे कंपॅरिझन नाही करू शकत. बघू शकता आमचा टेबल पूर्ण भरलाय. ठीक आहे, एकदा नंतर लास्टला मी पण खाऊन टेस्ट करतो एकदा. चला, ओके. सो आपली मिसळ तर आलेली आहे, ठीक आहे. मिसळ बरोबर यांनी ग्रेव्ही दिलेली आहे इथे, ठीक आहे. ही ग्रेव्ही रस्सा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आणि हे जर तिखट वगैरे करवायचं असेल तर तिखटसाठी पण त्यांनी दिलेलं आहे, हे तिखट करण्यासाठी. त्यानंतर 2 पापड बरोबर दिलेले आहेत. हे 2 पापड, 2 वडे आपण वेगळे घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर लस्सी, ठीक आहे, ही लस्सी आहे. आणि थोडा कांदा दिलेला आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी, ठीक आहे. सो एवढं काही त्यांनी दिलेलं आहे. आता खातो. स्वप्नालीने ऑलरेडी सांगितलेली आहे टेस्ट तर चांगलीच आहे, वेगळी ऑथेंटिक टेस्ट आहे. सो नक्की ट्राय करू शकता. आणि वातावरण तर आसपास तर एकदम जबरदस्त असं वातावरण आहे. स्टार्टिंगला जशी एंट्री करतो ना, फूल वगैरे सगळं भारीच लावलेलं आहे. म्हणजे जे ॲम्बियन्स बोलतात ना, ॲम्बियन्सनीच माणूस प्रसन्न होऊन जातं. तर खाण्याचं तर मला वाटतंय चांगलं आहे, ठीक आहे. मी एकदा टेस्ट करतो आणि जेव्हा व्हिडिओ एंड करेल तुम्हाला मी माझी रेटिंग नक्की देईल याची. सो आता खातो, कारण इकडे एकच टाईपची मिसळ आहे, वेगळी दुसऱ्या तिसऱ्या टाईपच्या मिसळ नाही आहे. सो खातो, एन्जॉय करतो मी. आणि जेव्हा व्हिडिओ एंड करेल तेव्हा मी तुम्हाला ह्याची रिव्ह्यू पूर्णपणे सांगतो. पहिले खाऊन घेतो. चल तर मित्रांनो, मी रिव्ह्यू तर एकदम नंतर देणार होतो, पण आता खाल्ल्यानंतर असं वाटलं की रिव्ह्यू आत्ताच द्यायला पाहिजे. एवढी जबरदस्त अशी मिसळ आहे ना, खाताच असं वाटतं की परत खातच राहावं. स्वप्नालीने तर ऑलरेडी सांगितलंय, हा जो काय बोलतो त्याला, तिखट रस्सा, त्याने सगळा गेम चेंजर आहे, सगळा गेम चेंजर. एवढी टेस्टी आहे ना,
जबरदस्त. म्हणजे मी खाल्लेले आत्तापर्यंत जेवढ्या मिसळ खाल्ल्या सगळ्यात बेस्ट बोलू शकतो मी ही मिसळ. मला खूप जास्त आवडली आहे. ठीक आहे. सो जाताना तुम्हाला एकदा दाखवेलच आसपासचं, पण मिसळ खूपच जबरदस्त आहे. 10 out of 10 मी देऊ शकतो, एवढी जबरदस्त मिसळ आहे. वडा वगैरे तर टेस्ट करणारच आहे, पण मेन ग्रेप एम्बसी फेमस आहे त्याच्या मिसळसाठी. सो खातो आणि नंतर तुम्हाला जाताना तर दाखवतो आसपासचा परिसर कसा आहे, बट इट्स 10 out of 10. सो ओके, आम्ही तर एक्झिट करतोय ग्रेप एम्बसी पासून. मिसळ खूप चांगली होती, त्यानंतर भरपूर सगळ्या गोष्टी आम्ही खाल्ल्या. सगळं काही चांगलं होतं, पण एम्बियन्स सगळ्यात बेस्ट आहे इकडचे. आणि लहान पोरांना खेळण्यासाठी इथे भरपूर सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. नर्सरी वगैरे इथे, फुलं वगैरे, आणि हे जे एक्झिट आहे ते पण मस्त आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, नर्सरी वगैरे, आणि इकडे भरपूर सगळे छोटे छोटे टॉईस वगैरे पण आहेत. आता सध्या तर चालू नाहीत ते, पण भरपूर सगळ्या गोष्टी आहेत इथे जे लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात. सो व्हिडिओ आम्ही आमचा इथेच एंड करतो. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.